कर्क रास मेषेतील सूर्य तुमच्या लाभभावावर सकारात्मक प्रभाव पाडत आहेत, त्यामुळे नवीन संधी, नेटवर्किंग आणि इच्छापूर्तीचे योग निर्माण होतील. राशी स्वामी चंद्र बदलत्या गोचरामुळे भावनिक चढउतार देईल. मात्र बुध शुक्र युतीमुळे सामाजिक आकर्षण आणि संवादात गोडवा वाढेल. गुरुचा अनुकूल प्रभाव तुमच्या योजना मजबूत करेल, तर शनी काही गोष्टींमध्ये संयमाची परीक्षा घेईल. हा आठवडा एकंदरच संपर्क वाढवणं आणि योग्य लोकांशी जोडणं आवश्यक आहे. नोकरीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल. टीमवर्क महत्त्वाचं ठरेल. काहींना इन्क्रिमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन ग्राहक, नेटवर्क व सहकार्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असून ग्रुप स्टडी, प्रेझेंटेशन किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही यश संपादन करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये वातावरण आनंददायी राहणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात मैत्री आणि समजूतदारपणा वृद्धिंगत होणार आहे. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग असून विशेषतः मित्र किंवा संपर्कातून तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होऊ शकतो. मात्र अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा व पायात वेदना किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9. शुभ रंग आहे पांढरा व हलका निळा. शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 24 एप्रिल. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये मुठभर तांदूळ आणि साखर मिसळून ती कपड्याची पुरचुंडी आपल्या खिडकीजवळ ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते मिश्रण पक्ष्यांना खाऊ घाला. ओम चंद्राय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील अस्थिरता कमी होईल, नातेसंबंधात गोडवा वाढेल आणि अचानक येणाऱ्या अडथळ्यांपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे भागीदारी, नातेसंबंध आणि सार्वजनिक व्यवहार ह्यामध्ये विशेष बदल जाणवतील. मंगळ राशीस्वामी सक्रिय स्थितीत असल्यामुळे तुमच्यात ऊर्जा आणि धाडस वाढेल, पण उतावळेपणा टाळणे गरजेचे आहे. बुध शुक्र युतीमुळे संवादात गोडवा येईल आणि नात्यांमध्ये सुधारणा होईल. गुरुचा अनुकूल दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवेल, तर शनी संयम आणि जबाबदारीची परीक्षा घेईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला तणाव आणि शेवटी संतुलन मिळेल. हा आठवडा संयम अधिक स्पष्टता ह्यावर भर देण्याचा आहे. नोकरीत टीमवर्क महत्त्वाचे ठरणार असून सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास चांगली प्रगती साधू शकाल. काहींना नवीन पार्टनरशिप किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भागीदारीत फायदा देण्याचा आहे, पण करार करताना योग्य ती काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो, त्यामुळे शिस्त ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा आणि प्रेमसंबंधात आकर्षण राहील, पण भावनिक संतुलन देखील आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील, पण जोडीदार किंवा सहकार्यामुळे खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, स्नायू दुखणे किंवा मानसिक ताणतणाव जाणवू शकतो, यामुळे विश्रांती घ्या आणि ध्यान आवश्यक आहे, तेव्हा रोज किमान 10 मिनिटं ध्यान करा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 9. शुभ रंग आहे लाल व गडद तपकिरी. शुभवार आहे मंगळवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 24 एप्रिल. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी संध्याकाळी तांब्याचे एक नाणे घ्या आणि त्यावर थोडेसे चिमूटभर कुंकू लावा. हे नाणे घराच्या मुख्य दरवाजाजवळ आपल्या दरवाजाच्या आतील बाजूस ठेवा आणि ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. 3 दिवसांनी ते नाणे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून नातेसंबंध सुधारेल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरेल. मीन रास मेषेतील सूर्य तुमच्या तृतीय भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे धाडस, संवाद आणि लहान प्रवासांना चालना मिळेल. राशीस्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढेल. बुध शुक्र युतीमुळे तुमच्या बोलण्यात गोडवा निर्माण होईल. लोकांशी संबंध मजबूत होतील. शनीचा प्रभाव तुम्हाला शिस्त आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला देत असून चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच उत्साह
तुमचा वाढलेला असेल, परंतु आठवड्याच्या शेवटी थोडासा थकवा जाणवू शकतो. हा आठवडा प्रयत्न अधिक आत्मविश्वास बरोबर यश हा संकेत देणारा आहे. नोकरीच्या दृष्टीने नवनवीन आयडियाज आणि संवादामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा मार्केटिंग आणि संपर्क वाढवण्याचा असून नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून विशेषतः लेखन, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात कार्य करणाऱ्या किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत छोटे मोठे प्रवास करू शकाल. आनंदाचे क्षण त्यामुळे तुमच्या जीवनात येतील. प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल आणि संवादातून नातं अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील, पण प्रवास किंवा छोट्या खर्चामुळे थोडी बचत कमी होऊ शकते, तेव्हा बचतीवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सांधेदुखी, खांदेदुखी आणि हातापायामध्ये थकवा किंवा सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 20 मिनिटे रोज व्यायाम करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व आकाशी. शुभ वार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 22 व 24 एप्रिल. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका लहानशा पिवळ्या कपड्यात 1 चमचाभर हळद आणि 2 चमचे तांदूळ बांधा आणि ही गाठ तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा आणि ओम नारायणाय विद्महे हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी ती गाठ एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवेल, निर्णय क्षमता सुधारेल आणि आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 19 एप्रिल ते 25 एप्रिल या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.